एक्सप्रेस आणि टाइम्स 9 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सबंध भारतामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचं 80वं वर्ष साजरा करतो आहे. आणि आज याच निमित्ताने आज आपण अकलूजच्या बजमे अनवारी सुफिया या मुस्लिम मदरशामध्ये आपण आलेलो आहोत. इथंसुद्धा आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी चळवळीचे ज्येष्ठ नेते असणारे ॲडव्होकेट अविनाश काले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते आज आपल्यासमोर बोलणार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काले साहेब, तुमचं स्वागत आहे. आज 80वा स्वातंत्र्य दिन आपण सबंध भारतामध्ये आपण साजरा करतोय. आज तुम्ही अकलूजच्या बजमे अनवारी सुफियामध्ये होता. प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही दोन शब्द बोलला सुद्धा. यावर तुमचं काय प्रतिक्रिया असेल? खरं तर बजमे अनवारे सुफिया या मदरशाच्या कार्यक्रमाला येत असताना आज देशामध्ये प्रिडिक्शन चालू आहे, त्याच्या संदर्भानं माझ्याही मनामध्ये साशंकता होती, गोंधळ होता. कारण आजपर्यंत आम्ही जे ऐकत होतो ते मदरशामध्ये फक्त धार्मिक शिक्षण दिलं जातं. देशफुटीच्याबद्दल, देशाच्याबद्दल विद्रोही भावना शिकवली जाते, अशा पद्धतीची एक भावना आतमध्ये होती. परंतु युसुफभाई जे आहेत त्यांच्या आम्ही घराशेजारी राहत असल्यामुळे फार म्हणजे त्यांच्या वडिलापासून आणि याला जवळजवळ 60-70 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. आणि तेव्हा या काळामध्ये गेल्यानंतर युसुफभाईसारखे ज्येष्ठ नेते जे विजयदादांच्या बरोबर वर्गामध्ये होते, त्यांचा शब्द मोडणं ही तशी फारशी सुखकर नव्हती. आणि म्हणून मी या आमंत्रणाचा स्वीकार केला. आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी ह्या लोकांच्या ज्या आहेत त्या अंधविश्वासावर अवलंबून आहेत. समोरच्यानं जे काय सांगितलं त्याच्यावर त्या अवलंबून आहेत. परंतु भारतामधला जो मुस्लिम समाज आहे हा सुफियामधला आणि कट्टरतावाद असलेला इस्लाममधला, या दोन्हीतला एक फरक आहे. आणि सुफिया ही जी एक परंपरा आहे, सुफी परंपरा आहे, ती जर तुम्ही बघितली तर ज्ञानेश्वरांच्या जेव्हा पालखी निघते त्या पालखीमध्ये सुद्धा ती पालखी ज्या संत बाबांच्या तिथं जाते आणि तिथं ती ठेवली जाते. याचं कारण असं आहे ते सुफी संत होते. आणि सुफी संत ही जी परंपरा आहे ही सुफी संत या इथल्या दोन्ही धर्माचं जे चांगले काही गुण आहेत, एकमेकाला प्रचंड विरोध न करता एकमेकांच्या बरोबर आपल्याला इथं राहायचं आहे, एकत्रित नांदायचं आहे, हा देश माझा आहे, या देशामध्ये हा देश घडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा पद्धतीची भावना आहे. आता इथं मी त्या मुलाचं ते गीत ऐकलं, त्याच्यामध्ये ते तो जो मुलगा जो म्हणतोय की तो मुलगा हेच कामना करतोय की हा जो गुलशिता आहे, हा जो बगीचा आहे, हा सुंदर बगीचा आहे आणि हा देश आबादित राहावा, तो अखंडित राहावा, हा देश माझा सर्वांग सुंदर व्हावा यासाठी आणि तो स्वतंत्र राहावा यासाठी आम्ही आमचं रक्तही सांडण्याची तयारी ठेवतो, अशा पद्धतीची भूमिका तो मुलगा त्या गीतामधून व्यक्त करतो. ही जी भावना आहे ना, ही भावना माझ्यासाठी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये, मी अनेक म्हणजे मराठी शाळेमध्ये गेलो, अनेक मोठ्या मोठ्या ठिकाणी ह्या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्ताने गेलो, परंतु आज अकलूजमध्ये मात्र अनवारे सुफिया ह्या मदरशाला जेव्हा मी भेट दिली तेव्हा खरंच त्याचा मला मनापासून आनंद झाला की एक कौम अशी आहे की ज्याच्यामध्ये ते शिकवलं जातं, प्रशिक्षित केलं जातं. आणि एक लक्षात घ्या की प्रत्येकाला या देशामध्ये भारतीय घटनेने एक स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते तुमच्या धर्माच्या पद्धतीनं आचरण करण्याला. म्हणजे जैन धर्मीय असतील तर जैन धर्मीय त्यांच्या काळामध्ये त्यांचं ते आचरण करतात. चातुर्मास असेल तर लसूण वगैरे ते खात नाहीत, कांदा खात नाहीत. तसं बौद्ध धर्माचाही त्याच्यामध्ये श्रमण संस्कृती आहे. हिंदू धर्माची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये एकादशी वगैरे असेल, वारी असेल तर ते त्यांचे रीतिरिवाज करतात. तसं या देशामध्ये मुस्लिम समाजाची जी काय परंपरा आहेत, रूढी आहेत, रीतिरिवाज आहेत, ती रीतिरिवाज, ती रूढी परंपरा अखंडितपणे पुढं चालावी, एक धार्मिक शिक्षणही मिळावं, या पद्धतीची भूमिका घेऊन मदरसा निर्माण होतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये फक्त धार्मिक शिक्षण देऊन चालणार नाही. या मदरशानं जवळजवळ 360 1992च्या आधीपासून ते 360 धर्मगुरू यांनी निर्माण केले. पण आत्ता काळाची गरज ओळखून त्यांनी ह्याच्यामध्ये इतके सुधार घडवलेले आहेत
की ह्या मुलांना भविष्य काळामध्ये उपजीविकेसाठी सुद्धा इतरावर जास्त अवलंबून राहू नये आणि त्यांनी ते कौशल्य शिकावं. धर्मज्ञान तर जरूर घ्यावं, पण धर्मज्ञान फक्त घेऊन आयदी आणि आळशी बसून समाजाच्या जीवावर जगण्यापेक्षा तेही उद्याच्या रोजीरोटीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी हातभार त्यांनी लावा म्हणून त्यांना अक्षरशः वेल्डिंग काम, त्यानंतर टेलरिंग काम, कंपाऊंड म्हणजे नर्सिंगचं आपण ज्याला म्हणतो ते लायब्ररी म्हण, अशा पद्धतीचं जे अत्याधुनिक वेगवेगळ्या कॉम्प्युटर शिक्षण, अशा पद्धतीने ह्या सगळ्या शिक्षणाचं म्हणजे एका अर्थानं धर्म आणि व्यवसाय, उद्याच्या जगण्यासाठीचं तंत्रज्ञान, हे सगळं या पद्धतीने शिकवलं जातं. आणि मला निश्चित खात्री आहे भाषेमधला फरक सोडला उर्दू शाळेमधून हे शिक्षण असतं. आणि मलाही आठवतं, कारण जेव्हा माझ्या शेतच वाडीजवळ असल्या कारणानं मी त्यावेळेस तिथं जे मौलाना होते आमचे शेख, त्यांच्याकडे मी जायचो आणि अली बे टेशे वगैरे ते अली बे टेशे फे हे शिकायचो. त्यानंतरही मला उर्दूची आवड असल्यामुळं मी यूट्यूबवरून उर्दूचं हे करून मी त्याचे लफ्ज जे आहेत ते लफ्ज बऱ्याच आत्मसात केलेले आहेत. की मग आता तुम्ही जर बघितलं तर ते नाही तुम्हाला वाचता येणार, पण मला ते कदाचित वाचता येतं. त्याचं कारण असं आहे की पण तो सरावाचा भाग असतो. नंतर पुन्हा ह्या सगळ्या सामाजिक व्याप असतात, राजकीय व्याप असतात, कौटुंबिक जबाबदारी असतात, याच्यातून ते जर थोडंसं पडलं. परंतु कुठलीही भाषा जी आहे त्या भाषेची ती खूबसूरती असते. म्हणजे जे तुम्हाला उर्दू शायरीमध्ये सापडेल, लफ्जमध्ये जे सापडेल ते तुम्हाला एखाद्या मोठ्या कथा कादंबरीत सुद्धा सापडणार. 2 शब्दामध्ये ते 2 वाक्यामध्ये ते त्याच्या शायरीमध्ये ते हे केलं. ही उर्दूची खूबसूरती आहे. आणि त्यामुळं कुठल्याच संस्कृतीला, कुठल्या भाषेला आपण नाव ठेवण्याचा अर्थ नाही. ती भाषा हा ज्याचा त्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि त्याच्याबरोबर ह्या भाषाही आपल्या मराठी भाषा आहेत तर मराठी भाषेवरही प्रेम असलं पाहिजे. हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे तर त्याच्यावरही प्रेम असलं पाहिजे. या सगळ्या भाषेचा, ह्या सगळ्या अर्थानं हा मदरसा सर्वांग सुंदर अशा पद्धतीने विद्यार्थी घडवतोय, याचा मला आनंद आहे. इंग्लिशचं स्वागत आहे. आज बजमी अनवारी सुफिया अकलूजच्या या मदरशामध्ये स्वातंत्र्य दिन अत्यंत आनंदाने सर्व विद्यार्थ्यांसहित सर्व धर्मगुरूच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. तुम्ही सुद्धा होता. काय सांगाल या? मी या ठिकाणी एवढंच सांगेल की बजमी अनवर सुफिया एक शाबुल उलूम म्हणून ज्यावेळी अकलूज मुलानी गल्ली ह्या ठिकाणी ह्या मोठ्या वृक्षाचं एक छोट्या रूपामध्ये आणि एक रोपाच्या रूपाने ज्यावेळी अकलूजमध्ये पहिल्यावेळी बजमी अनवर सुफियांची ही बुनियाद ऐतिहासिक जेव्हा मुलानी गल्ली अकलूज या ठिकाणी स्थापन केली, त्यावेळी ह्या मदरशाची असणारी परिस्थिती आणि आताची असणारी परिस्थिती ह्यानुसार ज्या मदरशाने 80-82 साली स्थापन झालेला मदरसा आज 2026च्या पटलावर आज जी भव्य दिव्य हे जे काही दिसतंय, खऱ्या अर्थाने ह्या मदरशाच्या सर्व चालक असतील, सहकारी असतील, त्यांना मदत करणारे सर्व समाज बांधव असतील, इतर समाज बांधव असतील, देणगीच्या रूपाने. कारण की मदरसा ही देणगीच्या रूपावर चालत असतो. कुणी एकटा ह्या मदरसाचा कुणी मालक होऊ शकत नाही. कारण हे दिनी मदरसा म्हणतात. त्या दिनी मदरसामध्ये जे आमचे रुपये असतील, 1 रुपयापासून 100 रुपयापर्यंत जे असेल, ज्या परिस्थितीनुसार जे लोक ह्या मदरशाला म्हणजे मदत करतात, विंदात करतात, अशा ह्या मदरशाला खऱ्या अर्थाने मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व अकलूजकर मुस्लिम बांधव, इतर बांधवांच्या वतीने पहिली गोष्ट मी ह्या आजच्या दिवसाच्या या सर्व मदरशांच्या विद्यार्थी असतील, चालक असतील, सर्व त्यांच्या बॉडीला मनपूर्वक अभिनंदन त्यांचं या ठिकाणी करतो की एक चांगलं त्यांनी विधायक कार्यक्रम या ठिकाणी घेतलं. आणि या मदरशामध्ये आम्ही पाहतोय जसं आमचे